अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 10 एप्रिल 2024ला स्वामींचा प्रगट दिन आहे. तर स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त आपण दरवर्षी सेवा करत असतो, उपासना करत असतो. ती म्हणजे महाराजांची स्वामी चरित्र सारामृताची आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची असते. 21 मार्चपासून आपल्याला 10 एप्रिलपर्यंत ही सेवा करायची आहे. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त ही उच्च कोटीची सेवा दरवर्षी सर्व स्वामी भक्त करतात. हा व्हिडिओ या सेवेच्या रिलेटेड जे पण तुमचे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 21 तारखेपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. गुरुवार, बुधवार अशी सेवा आपल्याला करायची आहे. सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे. तुम्हालाही माहिती आहे की संकल्प केल्याशिवाय कोणत्याही सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास चालू आहे, मानसिक त्रास आहे, संकट आहे, शारीरिक कष्ट आहे, नोकरी, मुलं बाळं होत नाहीयेत, लग्न जमत नाहीयेत, घर होत नाहीये, अशा अनेक समस्यांवरती तुम्ही ही सेवा करा. आणि ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी सुद्धा ही सेवा करा. ही सेवा ज्यांचे 108 स्वामी चरित्र सारामृत पारायणाची सेवा आत्ता चालू आहे त्यांनी ही सेवा नाही केली तरी चालते, कारण तुमची ऑलरेडी 108 पारायणांची सेवा चालू आहे. त्यानंतर जे स्वामी भक्त 11 गुरुवारचे व्रत करत आहे त्यांना जर ही सेवा करायची असेल तर ते ही सेवा करू शकतात. फक्त एवढंच की त्यांनी महाराजांना संकल्प करताना मी 21 पारायणाची सेवा तर करणार आहे, पण ही सेवा करताना अखंड हा शब्द तुम्ही वापरू नका. म्हणजे फक्त तुम्ही महाराजांना सांगा की स्वामी, मी तुमच्या प्रगट दिनानिमित्त 21 पारायणाची ही सेवा करणार आहे, पण ही सेवा मला जशी शक्य होईल तशी, म्हणजे 11 गुरुवारचे व्रत चालू आहे त्यामुळे 21 पारायणं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करेन. म्हणजे एका दिवसात तुम्ही 2 पारायणं करू शकता किंवा एका दिवसात 1 पारायण करू शकता, अशा पद्धतीने. हे पारायण करण्याआधी, ही सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करावा हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये फूल घ्या, हळद कुंकू घ्या, अक्षता घ्या, त्यावरती चमचाभर पाणी घ्या. त्यानंतर महाराजांना तुम्ही तुमचं नाव, गोत्र, तुम्ही कुठे राहता आणि तुमची काय इच्छा आहे किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी ही सेवा करत आहात हे महाराजांना बोलून दाखवायचं आहे. बाकी तुम्ही काही सांगू नका. ही सेवा तुम्ही कशासाठी करत आहात हे सांगितलं आणि मग हे पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप म्हणू शकता. या सेवेमध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसामध्ये 21 पाठ करायचे आहेत. ज्यांना ही स्वामी चरित्र सारामृताची सेवा जर शक्य नसेल तर त्यांनी दररोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा केली तरी चालेल. आता तारक मंत्र म्हणताना तुम्हालाही माहिती आहे, महाराजांसमोर बसा, अगरबत्ती लावा, मुजरा करा, एका ग्लासामध्ये पाणी घ्या, स्वामींच्या समोर ते पाणी ठेवा, त्यावरती तुम्ही तुमचा हात ठेवा, स्वामींकडे प्रार्थना करून 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी, म्हणजे ज्याचं की तीर्थ बनतं, ते तीर्थ तुम्ही प्राशन करा. त्यानेही तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, संकट दूर होतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. ही सेवा तुम्ही केली तरी चालेल. तिसरी सेवा म्हणजे तुम्ही 21 दिवस दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड 11 माळी जरी जप केला ना तरी सुद्धा चालेल, किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करा. या तिन्ही पण सेवा उच्च कोटीच्या आहेत. तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा तुम्ही करा, पण शक्यतो स्वामी चरित्र सारामृताची सेवा जर तुम्हाला शक्य असेल तर ती नक्की करा. आता काही जणांना काय होतं की दररोज स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करणं शक्य होत नाही. घरातली कामं असतात, संसार असतो, मुलं बाळं असतात. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता की दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 7-7 अध्याय, म्हणजे 3 दिवसामध्ये तुमचं 1 पारायण पूर्ण होईल. असे 21 दिवसामध्ये तुमचे 7 पारायण पूर्ण झाले तरीही चालतील. काय असतं की आपण संसारिक माणसं असतो, आपल्याला दररोज पूर्ण पाठ करणं शक्य होत नाही, वेळ मिळत नाही, वर्किंग असतो किंवा इतर काही कारणं असतात. तर अशा वेळी तुम्हाला तर ही सेवा तर करायची आहे, पण वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता की 21 पाठ सेवा जर तुम्हाला ही करायची आहे तर तुम्ही नित्यसेवेप्रमाणे दररोज स्वामी चरित्र सारामृतचे 21 दिवस 3-3 अध्याय पठण, जी नित्यसेवा आपण करतो तसे केले तरीही चालेल. तीही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. तुम्हाला जे शक्य होईल, जसं शक्य होईल तशी सेवा करा. थोडक्यात काय, महाराजांची सेवा आपल्या हातून घडणं महत्त्वाचं आहे. मला सांगण्याची गरज नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. संकल्प करून स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तर आयुष्यामध्ये किती चमत्कार होतात.
आयुष्य कसं बदलतं, आयुष्याचं कसं सोनं होतं. संकल्पयुक्त पारायण करा किंवा नका करू, पण ही सेवा करताना मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. 21 पारायण पूर्ण होईपर्यंत आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाहीये. ब्रह्मचार्याचं पालन करण्याची अजिबात गरज नाहीये. मुलाबाळांसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल आणि ही सेवा करत असाल तर ब्रह्मचार्य पाळण्याची गरज नाही. मुलाबाळांसाठी जरी तुम्ही हे पारायण किंवा ही सेवा करत नसाल तरीही ब्रह्मचार्य पाळण्याची गरज नाही. हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, हे केंद्रामध्ये सांगितलेले नियम आहेत. परअन्न खाणे ही वर्ज्य आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही माहेरी गेलो तर त्या ठिकाणी जेवण केलं तर चालेल का? पण बघा, अन्नातून सुद्धा खूप दोष आपल्यामध्ये येत असतात. मग आपण सेवा करूनही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. आता बरेच जण काय म्हणतील की आम्ही बाहेर राहतो, आम्ही हॉस्टेलवर राहतो, जॉब निमित्त बाहेर असतो, मग आम्हाला बाहेरचं खावं लागतं. म्हणजे हॉस्टेल झालं, मेस झालं, हॉटेल झालं, मेस झालं, वडापाव झालं. तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, ते जेवण करण्याआधी, तो वडापाव खाण्याआधी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग ते जेवण तुम्ही जेवू शकता. म्हणजे यामुळे काय होतं की तुम्हाला दोष लागत नाही. स्वामी सेवा करण्यासाठी कुठलेही बंध, नियम, अटी नाहीयेत. फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. खूप जण म्हणतात की आम्ही खूप वर्षापासून स्वामी सेवा करत आहोत, पण महाराजांना काहीही फरक पडत नाही की तुम्ही किती वर्षापासून सेवा करत आहात. तुम्ही फक्त महाराजांचं स्मरण करा, श्री स्वामी समर्थ जप केला तरी सुद्धा महाराजांना पुरेसं असतं. महाराजांना जो अतर्क्यतेने हाक मारत असतो त्याचे आचार विचार, त्याची वागणूक, त्याचे कर्म चांगले होतात. महाराज त्यांच्या हाकेला अधिक धावून येतात. उलट तुम्ही बघा की जे नवीन सेवेमध्ये आलेले नवीन सेवेकरी आहेत ना, त्यांना महाराज पटकन अनुभव देतात. आणि जे आधीचे सेवेकरी आहेत त्यांना, महाराजांनाही माहिती आहे की याला मी थोडे कष्ट दिले तरी हा निभावून घेईल किंवा या कष्टातून, या त्रासातून तो बाहेर निघेल. महाराज तुम्हाला थोडंसं दुःख देतात पण त्यानंतर तुम्हाला भरपूर सुख देतात. त्यामुळे तुम्ही किती वर्ष सेवा करताना हे महत्त्वाचं नाहीये. तुमच्या मनात महाराजांविषयी किती श्रद्धा आहे, महाराजांवर किती विश्वास आहे, तुम्ही महाराजांची कशी सेवा करता, एवढंच महाराज बघतात. तुम्ही बघा की नवीन सेवेमध्ये आलेले जे सेवेकरी आहेत ना, त्यांनी एक पारायण केलं आणि त्यांची इच्छा लगेच पूर्ण होते. फक्त सेवेत आलेत, एक पारायण केलं आणि त्यांची इच्छा पूर्ण पण झाली. असे खूप नवीन सेवेकरी आहेत, त्यांचे खूप अनुभवही आहेत. स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे आणि ज्या ज्या घरात स्वामी चरित्र सारामृत पारायण होते त्या ठिकाणी कधीही कशाचीही कमी पडत नाही. तुम्ही अनुभव घेऊन पहा. ही एक काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्ही म्हणाल की एका बैठकीतच पारायण करायचं आहे का? तर हो, एका बैठकीतच तुम्हाला पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण ठीक आहे, काहींना शक्य होत नाही, काहींची मुलं बाळं असतात, घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करावा लागतो, घरातल्या व्यक्तींना जेवण वाढा, चहापाणी करा. यामुळे आपल्याला एका बैठकीत ते पारायण पूर्ण करता येत नाही. मग तुम्हाला जसं जमेल तसं करा. असं काही नाही की महाराजांना घाबरून जाऊ नका किंवा मी अशी सेवा व्यवस्थित केली नाही तर महाराज माझ्यावरती प्रसन्न होणार नाही, असं अजिबात नाही. तर महाराज फक्त तुमची सेवा बघतात की तुम्ही कशा पद्धतीने त्यांची सेवा करता. महाराज हे कधीच बघत नाही तुम्ही काय खाताय, तुम्ही काय पिताय, तुम्ही इतर लोकांना काय खायला देताय, काय प्यायला देताय, तुम्ही कसे वागताय. तर महाराज एवढंच बघतात की तुम्ही त्यांची श्रद्धेने, विश्वासाने सेवा करताय का, त्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे का आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यांची सेवा करताय, एवढंच महाराज बघतात. महाराजांना आपल्याकडून फक्त वेळ हवा असतो. आपण काय करतो, महाराजांना भरभरून मागतो. आपल्या प्रार्थना, आपल्या इच्छा दररोज वाढतच जातात. पण या गोष्टीसाठी महाराजांना आपल्याकडून फक्त वेळ हवा असतो. जर आपण महाराजांना इतकं सगळं मागू शकतो तर आपल्याला थोडा वेळ तर महाराजांसाठी द्यायलाच हवा ना. महाराजांनी सर्वांना भरभरून दिला आहे आणि देतही राहतील, यात मात्र काही शंका नाहीये. ही सेवा करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत पोथी असणं आपल्याकडे आवश्यक आहे. ही पोथी तुम्हाला जवळपासच्या केंद्रामध्येही मिळेल किंवा तुम्ही आध्यात्मिक शॉपमध्येही तुम्हाला ही मिळून जाईल. तर ही उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही खूप दुःखात आहात, खूप त्रासात आहात, ते सर्व दूर करा. त्या दुःखाला सांगा माझे महाराज येणार आहेत, ते तुमचा वेध पाहण्यासाठी. आणि ही दुःख, त्रास सगळं दूर करा, त्याचा विचारही करू नका आणि सेवा करत राहा. बघा महाराज कशा प्रकारे त्यांच्या मागे छडी घेऊन लागतील आणि तुमची ही दुःख, तुमचे हे त्रास
कधी कुठे कसे निघून जातील ना हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तुम्ही ही सेवा 21 मार्च पासूनच सुरू करावी असंही काही नाही. तुम्ही ही सेवा 21 मार्चच्या आधी 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सुरू केली तरीही हरकत नाही. कारण कसं असतं ना, मध्ये आधी आपलं फंक्शन असतं कोणाचं, मग त्या दिवशी आपल्याकडून सेवा घडणार नसते किंवा पिरियड्सचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काय, अशा गोष्टींमुळे मग ती सेवा स्किप होण्यापेक्षा आधीच 2-3 दिवस आपण ती सेवा करायला सुरुवात केली तर आपली 10 एप्रिलपर्यंत ॲटलिस्ट 21 पाठाची पारायण करण्याची जी सेवा आहे ती तर पूर्ण होईल. तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीने चालेल का? तर असं काही नाही. तुम्ही फक्त महाराजांना प्रार्थना करा की महाराज मला ही 21 पारायणाची सेवा करायची आहे. मग ती कशी करायची ते सगळं मी तुमच्यावर सोपवतेय. तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि ही सेवा करण्याचं काम मी करणार आहे, पण हे पूर्ण करून घेण्याचं काम तुम्ही करा. स्वामी त्यांचं काम करतच राहतात. आपण बऱ्याचदा काय करतो, स्वामी महाराजांना म्हणतो, स्वामी महाराज तुम्ही माझं हे काम करा, मी ही सेवा करेन. स्वामी महाराज तुम्ही माझं ते काम करा, मी ती सेवा करेन. असं नाही करायचं. तुम्ही सेवा करत राहायचं. महाराज त्यांचं काम करणारच आहे. फक्त एवढाच विश्वास ठेवायचा आणि महाराज त्यांचं काम करतातच. आपण काय करतो, स्वामींना नवस करतो की महाराज माझं हे काम करा, मी 108 स्वामीचरित्र सारामृत पारायण करेन. आणि आपण काम होण्याची वाट पाहत राहतो. जर आपलं काम पूर्ण झालं तर आपण पारायण करतो, आपलं काम पूर्ण झालं नाही तर आपण ती सेवा करतच नाही. तर असं न करता तुम्ही आधी सेवा करा आणि मग महाराजांना तुम्ही मागा, मग महाराजांकडे प्रार्थना करा. बघा, तुमच्यासाठी जे योग्य आहे, तुमच्यासाठी जे काही चांगलं आहे ते महाराज तुम्हाला देतात म्हणजे देतातच. तुम्ही दररोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ किंवा 11 माळ जप ही सेवा करा. महाराजांना मुजरा करा, प्रार्थना करा, महाराजांना धन्यवाद द्या की महाराज तुम्ही आम्हाला जे काही दिलं आहे ना त्यात आम्ही समाधानी आहे, किंवा तुम्ही जे काही दिलं आहे ना त्याबद्दल महाराजांना धन्यवाद म्हणा, महाराजांना थँक्यू म्हणा. महाराजांना फक्त तुम्ही धन्यवाद जरी म्हणत राहिला ना, महाराजांचे सतत आभार मानत राहिला, महाराजांचं सतत स्मरण करत राहिला ना, तरी तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीच्या आयुष्यात कमी पडणार नाही. महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असेल. तुमच्या हाकेला ते लगेच धावून येतील. महाराज सर्वांना भरभरून देतात. बरेच जण असं म्हणतात की मी महाराजांची एवढी सेवा करते पण महाराजांनी आजपर्यंत माझी एकही इच्छा पूर्ण केली नाही, किंवा खूप जण म्हणतात की महाराज भरभरून देतात मग मला का देत नाही. असं नाही, महाराज भरभरून देतात, पण कधी देतात, ज्यावेळी तुमचा कर्माचा जो भोग असतो ना तो थोडा का होईना तुम्हाला भोगायलाच लागतो आणि तो भोगून झाल्यानंतर तुम्हाला महाराज भरभरून देणार. ज्यावेळी तुम्ही हे जे कर्माचे भोग आहेत ते ज्यावेळेस तुम्ही भोगत असताना त्या भोगामध्ये तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल ना तेवढं चांगलं तुमचं होणार आहे. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. आता आपण म्हणत असतो ना की मी महाराजांची एवढी सेवा करतेय पण माझ्या मागे खूप दुःख आहे, मी वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं सेवा करतेय पण माझं दुःखच संपत नाहीये, माझी इच्छाच पूर्ण होत नाहीये. ती का? कारण आपले कर्म तेवढे जास्त असतात, आपल्या कर्माचे प्रारब्धाचे भोग जास्त असतात. ते कमी होण्यासाठी आपण जेवढी जास्त सेवा देऊ ना तेवढं लवकर आणि तेवढं चांगलं आपलं होणार आहे असं महाराज म्हणतात. तर तुम्ही सुद्धा ही उच्च कोटीची सेवा महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त करायला सुरुवात करा आणि त्याचे अनुभव घ्या. महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.